नमस्ते मित्र हो. आपणास असे वाटते की जग दुःखी आहे ते काही स्वार्थी व मूर्ख लोकांमुळे. ते सुधारतील, शहाणपणाने वागतील तर आपण सुखी होऊ. आश्चर्य म्हणजे असे प्रत्येकालाच वाटते. मग ते स्वार्थी व मूर्ख लोक कोण आहेत? मी सोडून बाकी सगळे त्या प्रकारचे आहेत असे ज्याला वाटते तो सामान्य माणूस. अशाच माणसाने हे जग भरले आहे. आपण जसे आहोत तसे सुखी, समाधानी व आनंदी नसू तर त्याचे कारण शोधले पाहिजे. कारण बाहेर असेल, परिस्थिती, परिवार, सरकार किंवा प्रारब्ध असेल तर आपण काही करू शकत नाही. त्यांना बदलविणे आपल्या शक्तीबाहेरचे आहे. त्यामुळे दुःखी राहणे ही आपली नियती आहे असे समजायचे का? आहे ते सहन करीत जगायचे की आपला दृष्टिकोन बदलून प्रसन्न राहायचे? हे सत्य आहे की तुम्ही कितीही बुद्धिमान असा, शक्तिमान असा की धनवान, सर्व काही तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही. इथे प्रत्येक माणूस स्वतःच्या सुखासाठी धडपडतो आहे, स्वार्थासाठी जगतो आहे. हे आधी समजून घ्या. असे तर होत नसेल की आपण इतरांकडून जास्तीची अपेक्षा करीत आहोत, त्यांना हक्काचा माणूस समजतो आहोत, किंवा आपण केलेल्या उपकाराची परतफेड करून घेत आहोत. अपेक्षेच्या प्रमाणात नाराजी वाढत जाते. असेही होऊ शकते की तुमची अपेक्षा त्याला लक्षातही आली नसेल, किंवा आली तरी त्या व्यक्तीची काही मजबुरीही असू शकते. शारीरिक, आर्थिक मर्यादा असू शकते, बौद्धिक कमजोरी असू शकते. जिथे स्वतःला समजून घेणे सुद्धा कठीण आहे तिथे दुसऱ्याविषयी निष्कर्ष काढणे कितपत शक्य आहे? गेल्या शतकात भारतात अनेक तत्वज्ञानी व रहस्यदर्शी गुरु होऊन गेले. त्यातील एक जे कृष्णमूर्ती. त्यांना एका श्रोत्याने विचारले की गेल्या 40 वर्षापासून मी तुमची व्याख्याने ऐकतो आहे, पण माझ्यात बदल का होत नाही? त्याला उत्तर देताना कृष्णमूर्तींनी 3 कारणे सांगितली आहेत. पहिली आहे निकड, तातडीची आवश्यकता, अर्जन्सी. विषय पटला, गोष्ट करण्यायोग्य वाटली, पण आताच करायला हवी का? आज समजून घेऊ, उद्या परवा कधीतरी करू असे वाटणे. आजचे काम उद्यावर ढकलण्याची, पोस्टपोन करण्याची सवय बदल करण्यात अडथळा आणते. दुसरे कारण आहे प्राधान्यक्रम, प्रायोरिटी. काम करायचे आहे, पण सध्या त्याहून महत्त्वाची कामे समोर आहेत. ती एकदाची संपली की करू असे ठरविणे. तुम्ही ज्यांना महत्त्वाची कामे समजता ती कधीच संपत नाहीत. तिसरे कारण धाडस, डेअरिंग होत नाही. लोक काय म्हणतील, घरच्यांना आवडेल का, अपयश आले तर हसू होईल का, अशा अनेक शंका मनात येणे. आपणच पहिल्यांदा का? आधी लोकांना बदलू द्या, मग आपण बदलू. आपली लोकाश्रित प्रतिमा टाकून देण्याचे भय वाटते. सारांश, अर्जन्सी नाही, प्रायोरिटी चुकते आणि डेअरिंग होत नाही, असा हा प्रकार आहे. कृष्णमूर्ती म्हणतात, जग बदलण्याची वाट पाहत बसाल तर तुम्ही कधीच बदलू शकणार नाही. जग दुसरे कोण नसून तुम्हीच आहात. यू आर द वर्ल्ड. ज्ञान उदासीन, न्यूट्रल आहे. ते तुम्हाला बदलण्यास भाग पाडित नाही. ज्ञानाला विकासाची शिडी बनवायचे की बौद्धिक संग्रह करीत जायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे. यंत्रामुळे आज कामे सोपी झाली आहेत, पण अय्याशी विकासाचा मार्ग नाही.
श्रम शारीरिक असो की बौद्धिक, श्रमानंतरच विश्रांतीचे सुख मिळते. श्रमा वाचून विश्राम आळस आहे, तमस आहे. श्रमा वाचून भोजन शरीरावर अन्याय आहे, अनैसर्गिक आहे. भारतीय माणूस श्रमाला सुखाचा शत्रू मानतो. काम केल्याशिवाय खायला मिळत नाही ही त्याची तक्रार आहे. त्यात काम न करता खायला मिळावे अशी इच्छा अंतर्भूत आहे. काही झाले तरी आरामात सुख शोधणे घातक आहे. प्रत्येकाने यथाशक्ती, यथामती, यथासंभव कर्म केलेच पाहिजे. कर्माशिवाय खाणे पिणे म्हणजे निसर्गाकडून कर्ज घेणे आहे. तुम्ही स्वतःला भलेही क्रांतिकारक समजत नसाल, पण स्वतःच्या जीवनाचे उद्धारक आहात हे तरी मान्य कराल की नाही? जो विद्येची साधना करतो तो विद्वान, धनाचा संग्रह करतो तो धनवान. ज्याला सत्तेचे आकर्षण त्याचे क्षेत्र राजकारण. अंतःकरणात दया असेल तर त्याच्यासाठी सेवा हे उत्तम साधन. यात मी कुठे बसतो याचा शोध घ्यावा लागेल. तोच तुमचा धर्म, वर्ण, मार्ग, करिअर जे काही असेल ते. विचाराची उंची वाढली की चर्चेचे विषय बदलतात, चिंतनाचा स्तर बदलतो. माझ्या मते मनोरंजन, राजकारण हा कनिष्ठ स्तर आहे. अर्थकारण, धर्म मध्यम, तर तत्वज्ञान, अध्यात्म हा उत्तम असला पाहिजे. ही आंतरिक विकासाची शिडी आहे. एक मात्र सत्य आहे की क्षेत्र कोणतेही असो, स्वतःचे कामात समर्पण व कौशल्य असायलाच हवे. जे करायचे आहे ते सविस्तर जाणून घेतले पाहिजे. जे जाणले ते जगले पाहिजे. नाहीतर ते जाणणे बुद्धीला भार होते. हवे ते मिळत नाही हे अज्ञानी माणसाचे दुःख आहे. पण जाणले ते जगता येत नाही ही ज्ञानी माणसाची खंत आहे. ज्ञानी माणूस संतुष्ट नसतो. त्याला विकासाच्या अनंत शक्यता दिसत असतात. जपानमध्ये झेन नावाचा एक आध्यात्मिक संप्रदाय आहे. झेन गुरु दार्शनिक नाहीत. ते शास्त्रार्थ करीत नाहीत. दैनंदिन व्यवहारातील छोट्या छोट्या गोष्टीतून जगण्याची कला शिकवितात. कधीकधी शब्दांचाही उपयोग करीत नाहीत, प्रयोगाने दाखवून देतात. एकदा एका विद्यार्थ्याने झेन गुरुला विचारले, आपण म्हणता बुद्धाची वचने सर्वासाठी उपयोगी आहेत, पण जे बहिरे व मुके आहेत त्यांना काय उपयोग? गुरुने छडी उगारली व म्हणाले, तुझा प्रश्न पुन्हा विचार. शिष्याने भीत भीत तोच प्रश्न विचारला. गुरु म्हणाले, याचा अर्थ तू बहिरा नाहीस व मुकाही नाहीस, हो ना? त्याने होकारार्थी मान हलविली. गुरुने शिष्याला जवळ बोलावून घेतले. जवळ आल्यानंतर ते म्हणाले, तू लंगडा नाहीस? शिष्य म्हणाला, अर्थातच. त्यावर गुरुने विचारले, बाकीच्याचे सोड, तू बुद्ध वचनाचा किती उपयोग केलास ते सांग. शिष्य पुढे बोलू शकला नाही. जो माणूस नकारात्मक विचार करतो, दुसऱ्याच्या उणिवा शोधत असतो, तो स्वतःकडे पाहत नाही. काही दिवसापूर्वी आम्ही भारतीय संस्कृती या विषयावर एक चित्र प्रदर्शन भरविले होते. ते पाहून अनेकांनी जे अभिप्राय दिले ते विचारणीय होते. सर्वांनी म्हटले की भारतीय संस्कृती महान आहे. अशा उपक्रमाची लोकांना गरज आहे. पण कोणीही असे म्हटले नाही की याची मला गरज आहे. माणूस स्वतःला अपवाद समजतो. जगाच्या अज्ञानाविषयी त्याला दया येते. स्वतःची समज परिपूर्ण वाटते. करोनाने लोक मरतात, मी मात्र अपवाद. पण असे समजण्याचे कारण नाही. तुम्ही जिवंत आहात याचा अर्थ अजून वेळ आली नाही. तुम्ही वेटिंगमध्ये आहात. मरण्यासाठी करोनाच हवा असे नाही.
हजारो कारणे आहेत. आमचा मुलगा सज्जन आहे, पण तो संगतीने बिघडला असे प्रत्येक पालकाला वाटते. ज्याच्या संगतीने बिघडला त्याच्याही बापाला तसेच वाटते. आहे की नाही गंमत? माणसाची दृष्टी बहिर्मुखी आहे. आपले चरित्र छोट्या छोट्या गोष्टीने बनते. तिसरे महायुद्ध कसे रोखावे, युनोचे कायम सदस्यत्व कसे मिळवावे याची चिंता करू नका. ते काम मोठ्या लोकांवर सोडून देऊ. पण आपल्याला एक खेळ जमला पाहिजे. एक तरी गीत गाता आले पाहिजे. ज्याच्यासोबत हसावे, रडावे, मन मोकळे करावे असा एक मित्र टिकविता आला पाहिजे. ज्याच्यापुढे श्रद्धेने नतमस्तक व्हावे असा गुरु शोधला पाहिजे. वेळेचे महत्त्व सर्वांनाच पटते. मग प्रत्येक समारंभ, सभा, सत्संग, सिनेमा, मेळावा, मोर्चा, अंत्यविधी, शोकसभा अशा शेकडो कार्यक्रमाला गेलेच पाहिजे का? सोशल म्हणून घेण्यासाठी आपण किती आयुष्य वाया घालवितो. एकाला वेळ पुरत नाही, अनेकांचा वेळ कटत नाही. कोणाचे चुकते याचा विचार करा. समाजाला तुमचा उपयोग हवा आहे. तुम्ही सुखी आहात की नाही यात कुणाला रस आहे? पश्चातापाची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर जे जाहीर करता येत नाही असे कामच करू नये. मला सगळं समजतं रे, पण काय करू असे जेव्हा कोण म्हणतो तेव्हा त्याचा पण त्याला जाळीत असतो. त्याचा प्राण तळमळत असतो. कधीतरी सुटका होईल या आशेवर तो जगत असतो. सांसारिक यशाच्या वाटा रुळलेल्या आहेत, पण स्वतःचा शोध अज्ञात वाट आहे. जपून चालावे लागते, धैर्य ठेवावे लागते. जे यशात सुख शोधतात ते अंततः निराश होतात. कोणत्याही क्षणी सुखाची जागा दुःख घेऊ शकते, पण ज्यांना स्वतःची जागा सापडते ते शांत होतात, प्रसन्न राहतात. थोड्याशा अभ्यासाने, अनुभवाने हे कळते, पण कळणे पुरेसे नाही, वळले पाहिजे.